जय भीम भावानो. मी काही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही आणि अजितदादाचा पण कार्यकर्ता नाही. मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे. पण इतकी नीच मानसिकतेचे लोक आहेत ना आपल्या महाराष्ट्रामध्ये. एकाच पक्षाशी संबंधित आहेत. त्या पक्षाच्या लोकांचं मी त्या पक्षाचं नाव सुद्धा घेणार नाही, तुम्ही ओळखूनचा. आज अजितदादा वारलेत, त्यांच्या पार्थिवाला अग्नी डाग द्यायचा आहे, तयारी चालू आहे. आणि या नीच मानसिकतेच्या, ह्या मनवादी मानसिकतेच्या काही हरामखोरांनी अशा काही पोस्ट सोडल्यात. ही लोक जगतात का? मला महाराष्ट्रामध्ये ही लोक आहेतच का? का वाटते मला हे लोक यांनी का राहावं महाराष्ट्रामध्ये? एखादा नेत्या मिळाल्यानंतर त्याची अजून माती व्हायची आहे, त्या नेत्याची मौता म्हणजे काय अंतिम संस्कार त्याचे व्हायचे आहेत, तरी सुद्धा हे नालायक अवलादी वाईट कमेंट करतायत, वाईट पोस्ट टाकत आहेत. त्यांना इतका आनंद झाला असुरी. ही तेच हरामखोर अवलादी आहेत. ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांचं निर्माण झालं होतं ना, त्यावेळेस ह्या लोकांनी साखर वाटली होती, पेढे वाटले होते. हे ते हरामखोर लोक आहेत. आणि भावानो, लक्षात ठेवा, हा अजितदादा एक असे व्यक्तिमत्व होतं, ते कुणा जातीपातीचे नव्हते. तुम्ही एकही त्यांची पोस्ट जातीवादाची किंवा एखादी त्यांचं भाषण, एखादी कुठलं तरी त्यांना दाखवा, ठीक आहे. त्यांच्यावर काय आरोप झाले असतील ते त्याच्याबद्दल आम्ही काय बोलणार नाही. पण ही जी मानसिकता आहे ना, ही जातीवादी मानसिकता आहेत हरामखोर लोक. जी शाहू महाराज वारल्याच्या नंतर ज्या लोकांनी साखर वाटली होती ना, त्या मानसिकतेचे लोक. तर मित्रांनो, ह्या मानसिकतेच्या लोकांना आपल्याला महाराष्ट्रातून हटवलं पाहिजे. एवढे नीच कुणीच करू शकणार नाही. एवढा नीचपणा हे लोक जाहीर करतात. जाहीर फेसबुकला पोस्ट टाकायचा दिवस आहे का आज? तरी सुद्धा ह्या हरामखोर जातीच्या लोकांनी पोस्ट टाकल्या, अजितदादाच्या विरोधामध्ये पोस्ट टाकल्या भाडको लोकांनी. ते मादरचोद लोक आहेत हे. म्हणून ही येणाऱ्या काळामध्ये श्रद्धांजली जर अजितदादाला व्हायची असेल तरी असली हरामखोर जातीवादी लोक ह्या महाराष्ट्रातून हद्दपार करा. आता प्रत्येक चांगला नेता मिळाल्यानंतर ही हरामखोर गूच खातील. कारण ह्या मादरचोतांना अक्कल नाही, अन्न खायची अक्कल नाही या मादरचोत लोकांना. ही गू खाऊन जगणाऱ्या अवलादी आहेत. लोकांच्या उष्ट्यावर, लोकांनी दिलेल्या दान दक्षिणेवर जगणाऱ्या अवलादी आहेत. ही फुकटचं खाऊन मारलेल्या अवलादी आहेत. त्या काय गरज होती आजच्या दिवशी यांना दादावर आज कमेंट करायची, पास करायची? बघा तुम्ही, फेसबुकला शोधा. एका माझ्यासारख्या चांगल्या मित्रांना उत्तर दिले, भाई तुम्ही लोक अशा कमेंट करता आणि पुन्हा लोक शिवाय द्यायला लागली की रडता, आणि मी शिवाय द्यायला की तुम्ही रडता पुन्हा हरामखोरांनो. हे चुकीचं आहे. आणि त्या पोस्ट टाकण्याचा जाहीर निषेध, त्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध, त्या जातीवादी हरामखोराचा जाहीर निषेध, आणि त्यातल्या लोकाला पोसणाऱ्या पक्षाचा सुद्धा जाहीर निषेध. असे पक्ष हे महाराष्ट्रातून हटले पाहिजेत, तर आपला महाराष्ट्र शांत राहील. एखाद्याच्या मोत्यावर देखील ही लोक जर लाजनाची जर कमेंट करत असतील, याच्यासारखे हरामखोर जात अख्ख्या जगात दुसरी कोण नाही. जय भीम, जय शिवराय.